So hello guys, in this video we shall discuss the next important trend from the transition metals, that is alloy formation. Transition metals, as they have similar size, लक्षात घ्या, because of the similar size of transition metals they can form alloy. Now what is mean by alloy? ज्याला आपण मराठीमध्ये समिश्र म्हणतो. What is mean by alloy? It is a blend of metals. काय डेफिनेशन बघा, blend of metals. Blend of metals formed by mixing various metals, of comparable size, that is called alloy. What is alloy? It is a blend of metals च्या blending करून, mixing करून. कसे पण हे this sentence is mixing various metals of comparable size. सगळ्यात महत्त्वाचं आहे, for the formation of alloy the metals to be mixed should have same size, similar size, comparable size. जर असं असेल तरच alloy formation successful होतं. If suppose we take example copper plus zinc, both have near about same size. We have seen the atomic size of these, and as they have same size they can form alloy. In the lattice of zinc, suppose this is the lattice of zinc, and या lattice of zinc मधून, suppose this is the lattice of zinc like this. If I replace this zinc atom, I am replacing this zinc atom and I am गिव्हिंग प्लेस टू द कॉपर. मी काय करायलोय, झिंकला काढायलोय आणि कॉपरला त्याची जागा द्यायलोय. मीन्स देयर इज मिक्सिंग ऑफ कॉपर इन द लॅटिस ऑफ झिंक अँड सच फॉर्म्ड स्ट्रक्चर व्हेन आय मिक्स कॉपर ॲट सर्टन साइट. मी कॉपर ते मिक्स केला. नाउ दिस फॉर्म्ड स्ट्रक्चर इज कॉल्ड अलॉय. त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, अलॉय म्हणायचं. तर अलॉय काय आहे? इट इज द म्युच्युअल रिप्लेसमेंट, म्युच्युअल सबस्टिट्यूशन ऑफ वन मेटल on the position of other metal. If one atom is replaced by another atom in the crystal lattice, in the metal lattice, then structure formed is called alloy. And alloy has so many importance. Even if you have the gold ornaments, आपल्या घरामध्ये सोन्याचे दागिने असतात, त्याच्यामध्ये जे सुवर्णकार लोक असतात त्याच्यामध्ये काय मिसळतात, चांदी किंवा तांब मिसळतात. कशासाठी? फॉर प्रोव्हाइडिंग हार्डनेस. मीन्स alloys are hard. कसे असतात ते? हार्ड. दे आर नॉन करोजिव्ह. ते सहसा काय असतात, सहसा त्यांच्यावर गंज चढत नाही. म्हणून बघा, आपल्या घरातले जे स्टेनलेस स्टीलचा डबा आहे, स्टेनलेस स्टील आता हे जे प्रकारचं अलॉय काय आहे, आपला जर लोखंडाचा डब्बा असेल, इट इज मेड अप ऑफ टोटली आयर्न. बट इफ स्टेनलेस स्टील टिन इज देअर, दॅट इज मेड अप ऑफ क्रोमियम, आयर्न, कार्बन, मॅंगनीज, स्मॉल पर्सेंटेज ऑफ मॉलिब्डेनम, असे वेगवेगळे एलिमेंट्स एकत्र करून जे बनलेलं आहे ते स्टेनलेस स्टील. म्हणून आपले बघा, स्टेनलेस स्टीलचे डबे वर्षानुवर्षे चकाकतात, कारण त्यांच्यामध्ये काय, त्यांच्या प्रॉपर्टी मॉडिफाय झालेल्या आहे बिकॉज ऑफ द मिक्सिंग ऑफ 2 or more than 2 मेटल्स. 2 किंवा 2 प्रकारचे मेटल एकत्र, म्हणून सहसा ते काय नसतात, गंजत नाहीत, त्यांच्यात करोजन दिसत नाही. ते कसे असतात, दे आर हार्ड, दे हॅव हाय एमपी अँड बीपी. त्यांचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट सुद्धा काय झालेला असतो, हाय झालेला असतो. आता समजा इफ यू आर फॉर्मिंग द अलॉय फ्रॉम मर्क्युरी, सर समजा तुम्ही मर्क्युरीचा अलॉय तयार करायला, दॅट इज कॉल्ड अमलगम. सोडियम अमलगम, वी हॅव सीन झिंक अमलगम, झिंक प्लस मर्क्युरी, म्हणजे मर्क्युरी असणाऱ्या अलॉयला, एक जर अलॉय मधला मेटल जर मर्क्युरी असेल तर त्याला काय म्हणायचं असतं, अमलगम म्हणायचं असतं. नाउ देर आर 2 टाइप्स ऑफ अलॉय. इफ वी क्लासिफाय द अलॉय, देर आर 2 टाइप्स ऑफ अलॉय. वन इज फेरस अलॉय and another one is non-ferrous alloy. One is ferrous alloy and another one is non-ferrous alloy. Now, whom to call ferrous alloy? When any transition metal is mixed into the lattice of iron. समजा लोखंडाचं लॅटिस आहे, मोर नंबर ऑफ आयर्न ॲटम आहेत, आणि त्या मोर नंबर ऑफ आयर्न ॲटम मध्ये मी कुठला तरी दुसरा ट्रान्झिशन मेटल त्याच्यासोबत मिक्स करायले. सपोज दिस इज द लॅटिस ऑफ आयर्न, हे आयर्नचं लॅटिस आहे,
आणि ह्या आयर्नच्या लॅटिस मधले मी काही आयर्न ऍटमला बाहेर काढायलोय अँड आय एम गिव्हिंग प्लेस टू अनअदर ट्रान्झिशन मेटल. त्याच्या जागा ऑफ कम्पेरेबल साईज. साईज सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. त्यांची साईज काय असली पाहिजे, जवळपास. देअर मे बी डिफरन्स ऑफ 15 पिकोमीटर. कन्सिडरेबल डिफरन्स एवढा चालेल. 15 पिकोमीटर कमी जास्त साईज असेल तर that can be considerable for the formation of alloy. But we can't form alloy from copper and hydrogen. तुम्हाला जर म्हणलं नाही का चला बाबा कॉपर आणि हायड्रोजनचा अलॉय तयार करा, दॅट विल नॉट बी पॉसिबल. काय पॉसिबल होणार नाही? इट इज ऑफ बिगर साईज, इट इज व्हेरी स्मॉल साईज, इट इज ऑफ व्हेरी स्मॉल. म्हणजे मी जर या कॉपरच्या ह्याच्यामध्ये जर मी इथं हायड्रोजन ठेवला, हायड्रोजन उगाच छोटा असेल लाईक दिस इज हायड्रोजन अँड दिस इज मीन्स दिस मच स्पेस रिमेन एम्प्टी. एवढी जागा काय राहील, रिकामी राहील. देअरफॉर साईज मॅटर्स फॉर द फॉर्मेशन ऑफ अलॉय. अलॉय तयार होण्यासाठी काय महत्वाचे आहे, साईज फार महत्वाचे. तर मग आता फेरस अलॉय मध्ये काय करायला, एक आयर्न ऍटमच्या लॅटिस मध्ये मी दुसरा ट्रान्झिशन मेटल जर इनकॉर्पोरेट केला, इफ आय रिप्लेस आयर्न ॲटम बाय अनअदर ट्रान्झिशन मेटल, मी आयर्नला बाहेर काढलं आणि त्याच्या जागेवर दुसरा कुठला तरी ॲटम, मॅंगनीज कुठल्या तरी ॲटमला जर मी जागा दिली, देन सच फॉर्म्ड अलॉय इज कॉल्ड फेरस अलॉय. आता ह्याला फेरस का म्हणायचं, बिकॉज हिअर इज मोर पर्सेंटेज ऑफ फेरस ॲज दे हॅव हाय पर्सेंटेज ऑफ आयर्न, ॲज दे हॅव हाय पर्सेंटेज ऑफ आयर्न. आयर्नचं प्रमाण इथं काय आहे, जास्त आहे. फेरसचं प्रमाण जास्त असल्यामुळं अशा तयार झालेल्या अलॉयजला काय म्हणायचं, फेरस अलॉय. आता आपल्या घरामधला फेरस अलॉय कोणता आहे, स्टेनलेस स्टील आहे, तुमचा क्रोमियम अलॉय आहे, निकेल अलॉय आहे. हे जे अलॉय आहेत जनरली ज्यांच्यामध्ये आयर्नचं पर्सेंटेज काय असतं, जास्त असतं, अशा सगळ्या अलॉयला काय म्हणायचं, फेरस अलॉय. आपलं बेस्ट एक्झाम्पल स्टेनलेस स्टील, आपल्या घरातला डब्बा किंवा स्टील अलॉय. तर दीज आर द फेरस अलॉय. दुसरं कोणतं आहे, नॉन फेरस. नॉन फेरस म्हणजे याच्यात आता फेरस नाही. इफ एनी एलिमेंट, कसला पण नॉन ट्रान्झिशन मेटल when mixed with transition metal except iron, बघा एक्सेप्ट आयर्न, आयर्नला सोडून दुसऱ्या कुठल्याही ट्रान्झिशन मेटल मध्ये जर एखादा नॉन ट्रान्झिशन मेटल जर मिक्स केला, if non-alloy formed by non-transition metal with transition metal except iron, आयर्नला सोडून बाकीचे जेवढे काही ट्रान्झिशन मेटल्स आहेत त्यांच्या ट्रान्झिशन मेटल सोबत एखादा नॉन ट्रान्झिशन मेटल जर मिक्स करून जो अलॉय बनतो दॅट इज कॉल्ड नॉन फेरस. म्हणजे नॉन फेरस मध्ये आयर्न येत नाही. आयर्न सोडून बाकीचे कुठलेही ट्रान्झिशन मेटल जर नॉन ट्रान्झिशन मेटल बरोबर, एक्झाम्पल जर घ्यायचं झालंय बघा, कॉपर प्लस झिंक, दिस इज ब्रास. कोणता अलॉय हा, कॉपर प्लस झिंक. ब्रॉन्झ, कॉपर प्लस टिन, हे पहा, दिस इज ब्रॉन्झ, दिस इज ब्रॉन्झ. म्हणजे सांगा बरं आता याच्यात कोण आहे, हा कॉपर इज ट्रान्झिशन मेटल, झिंक इज नॉन ट्रान्झिशन मेटल, हेअर कॉपर इज ट्रान्झिशन मेटल, टिन इज नॉन ट्रान्झिशन मेटल. तर ट्रान्झिशन मेटल नॉन ट्रान्झिशन मेटलच्या तयार झालेल्या अलॉय, हेअर इज नो आयर्न, आयर्न इज नाहीच आहे. सच अ टाइप ऑफ अलॉयज आर कॉल्ड नॉन फेरस अलॉय. अशा टाइपच्या अलॉयला काय म्हणायचं, नॉन फेरस अलॉय. सो दीज आर द टू टाइप्स ऑफ अलॉयज. नाउ these alloys have generally so many uses in the industry and various chemical processes. They are used as catalyst for so many reactions. If you talk about this bronze is used for the preparation of statues. This is used जर बघायचे झाले काय तयार करण्याचे, पुतळे जे काय आपल्या चौकामध्ये वेगवेगळ्या महापुरुषांचे आपण पुतळे लावतो, they are made up of bronze. Then if we cupra-nickel alloy made up of copper and nickel, this cupra-nickel alloy, this is also a very important alloy and it is used for the preparation of different machinery parts of ships and boats. बघा वेगवेगळ्या बोट आणि शिपचे मशिनरी पार्ट तयार करण्यासाठी कोणाचा वापर केला जातो, क्युप्रा निकेल अलॉयचा वापर केला जातो. टिटॅनियमचे जे अलॉय आहेत, टिटॅनियम अलॉयज आर जनरली रेजिस्टंट और दे कॅन विथस्टँड टू हाय टेम्परेचर. त्यांना हाय टेम्परेचरवर ला सुद्धा काही त्यांच्यावर फरक पडत नाही. अँड सच टिटॅनियम अलॉयज आर युज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ हाय स्पीड एअरक्राफ्ट. एअरक्राफ्टचे वेगवेगळे पार्ट तयार करण्यासाठी सुद्धा कोणाचा वापर केला जाते, आमच्या टिटॅनियम पासून बनलेल्या अलॉयचा वापर केला जाते. देन स्टेनलेस स्टील, दिस स्टेनलेस स्टील इज ऑल्सो युज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ स्टेनलेस स्टील, STEEL. इट इज युज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ फ्युजलेज
outer fuselage of the high speed aircraft. बघा परत विमानाची जी मेन बॉडी असते, दिस इज द मेन बॉडी ऑफ एरोप्लेन. तर ही विमानाची जी मेन बॉडी असते, एक्सेप्ट द डिफरंट टाइप्स ऑफ फॅन वगैरे सोडून बाकी जी मेन बॉडी असते, दिस मेन बॉडी, आउटर बॉडी ऑफ द एरोप्लेन ऑर एअरक्राफ्ट, इट इज मेड अप ऑफ स्टेनलेस स्टील. कशानं बनलेली असते? स्टेनलेस स्टीलनं. तर तिथं तुमच्या कुणाचा वापर केला जातो? स्टेनलेस स्टील नावाच्या अलॉयचा काय केला जातो? वापर केला जातो. मीन्स वी कॅन गिव्ह सो मेनी युजेस ऑफ अलॉयज. दीज आर इन द प्रिपरेशन ऑफ ऑर्नामेंट्स, द गोल्ड ऑर्नामेंट्स, for the preparation of our household different types of products, we can use alloy. And alloy have the property like they are hard, they are non-corrosive, they have high MP and BP. Mercury alloys are generally called amalgams. सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचे, ब्लेंड ऑफ मेटल्स फॉर्म्ड बाय मिक्सिंग व्हेरियस मेटल्स ऑफ कंपेरेबल साइज. सगळ्यात महत्वाचं काय आहे? साइज मॅटर्स फॉर द अलॉय फॉर्मेशन. अलॉय फॉर्मेशन साठी सगळ्यात महत्वाचे काय आहे? साइज. आणि अलॉयज ट्रान्झिशन मेटल का तयार करायला? बिकॉज दे आर हॅव्हिंग सिमिलर साइज. सहसा ट्रान्झिशन मेटल्सच्या साइज काय आहेत? सिमिलर आहेत. अँड देअरफॉर दे कॅन फॉर्म डिफरंट टाइप्स ऑफ अलॉय. Nichrome is there. आता nichrome means nickel plus chromium. See, this is the nickel plus chromium. Here 80-20 proportion. This nickel, this is also a type of alloy that is called nichrome alloy. Nichrome alloy. In the previous lecture we have seen the interstitial compounds. Interstitial compounds मध्ये आता फरक काय बघा. interstitial compound मध्ये जनरली काय बसत होते? नॉन मेटल आयॉन्स, स्मॉल नॉन मेटल्स बसत होते. कुणामध्ये? मेटल लॅटिस मध्ये. मेटल लॅटिस मध्ये जनरली काय बसत होते? नॉन मेटल. कोणते होते ते? हायड्राइड्स, कार्बाइड्स, नायट्राइड्स, हेलाइड्स, बोराइड्स, असे छोटे छोटे ॲटम त्या मेटलच्या ह्याच्यामध्ये. सच नॉन मेटल ॲटम्स फिक्स्ड इनटू द क्रिस्टल लॅटिस, एम्प्टी स्पेसेस ऑफ मेटल लॅटिस. त्याच्या मेटल लॅटिस मध्ये ते जाऊन बसत होते. पण इथं काय बसायले? इथं डायरेक्ट आपल्याला तो मेटल रिप्लेस करायचा आणि त्याच्या जागेवर दुसरा मेटल द्यायचा आहे. दिस इज द कन्सेप्ट ऑफ अलॉय. आणि अलॉय साठी जनरली काय मॅटर करते? साईज. इथं आपल्याला लहान साईज लागणार होती, कारण इथं स्टेनलेस आपलं तुमच्या इंटरस्टिशियल कंपाऊंडच्या रिकाम्या जागेत जाऊन बसणार होते. इथं जाऊन इथं आपल्याला अलॉय मध्ये काय करायचं? हा ॲटम रिप्लेस करून त्याच्या जागेवर द्यायचंय. वी डोंट हॅव टू इनकॉर्पोरेट द मेटल ॲटम इनटू द एम्प्टी स्पेसेस. इथं आपल्याला तसं करायचं. आणि जनरली लक्षात घ्या, स्टेनलेस स्टील असेल तुमचा. आता ह्या फेरस, आपण फेरस टाईपचा आलाय पहिला. फेरस टाईपच्या आलायचं बेस्ट एक्झाम्पल कोणतं सांगितलं मी? स्टेनलेस स्टील. स्टेनलेस स्टील मध्ये जनरली स्मॉल पर्सेंट, जनरली 2% कार्बन हा असतोच. लक्षात घ्या, स्टेनलेस स्टील मध्ये थोड्या का होईना प्रमाणामध्ये काय असतो? कार्बन हा इनकॉर्पोरेट केलेलाच असतो. म्हणून आपल्या स्टील बनवण्यासाठी थोडासा त्याच्यामध्ये काय टाकला जातो? कार्बन सुद्धा, म्हणजे नॉन मेटल सुद्धा टाकला जातो. तर अशा प्रकारचे हे वेगवेगळे काय आहेत? आपल्या सिलेबसचे अलॉय आहेत. सो जस्ट रिमेंबर. सो दिस इज द नायक्रोम. तर नायक्रोम सुद्धा एक प्रकारचा काय आहे? महत्वाचा अलॉय आहे. नाउ नेक्स्ट वन इज द ट्रान्झिशन मेटल्स कॅन रिएक्ट विथ सो मेनी टाइप्स ऑफ एलिमेंट. दे कॅन रिएक्ट विथ सल्फर टू फॉर्म सल्फाइड. दे कॅन रिएक्ट विथ हॅलोजन टू फॉर्म हॅलाइड. दे कॅन रिएक्ट विथ ऑक्सिजन टू फॉर्म ऑक्साइड. तर आपल्याला मेन इथं बघायचंय ऑक्साइड्स. आता जनरली लक्षात ठेवायला कारण ट्रान्झिशन मेटल्स form different types of oxides, but except scandium. Scandium does not form any oxide. Scandium कुठल्याच टाईपचा ऑक्साइड तयार करतो. and transition metal form oxides because of or different types of chemical compounds because of their variable oxidation state. त्यांच्यात असलेल्या व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेटमुळे त्यांनी वेगवेगळ्या टाईपचे ऑक्साइड तयार करतात. जनरली दे कॅन फॉर्म ऍसिडिक ऑक्साइड्स, दे कॅन फॉर्म बेसिक ऑक्साइड्स, और दे कॅन फॉर्म एम्पोटेरिक ऑक्साइड्स. तिन्ही प्रकारचे ऑक्साइड्स ते तयार करतात. आता जनरली ऍसिडिक कॅरेक्टर वाले ऑक्साइड्स केव्हा तयार होतात? बघा लक्षात, व्हेन द हायर ऑक्सिडेशन स्टेट, कुठल्याही एलिमेंटची ऑक्सिडेशन स्टेट जर हायर असेल, हायर द ऑक्सिडेशन स्टेट दे जनरली हॅव कोव्हॅलंट कॅरेक्टर. लक्षात घ्या, जेवढी ऑक्सिडेशन स्टेट एखाद्या कंपाऊंडची जास्त, सेंट्रल मेटलच्या कंपाऊंडची जास्त, तेवढं त्याचं कोणतं कॅरेक्टर जास्त असतं? कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त असतं. आणि जेवढी ऑक्सिडेशन स्टेट हायर, तेवढी हायर द ऑक्सिडेशन स्टेट, हायर इज द ऍसिडिक कॅरेक्टर. लक्षात घ्या, हा फार महत्वाचा कन्सेप्ट. हायर द ऑक्सिडेशन, मोर इज द ऑक्सिडेशन नंबर और ऑक्सिडेशन स्टेट,
higher is the covalent character, higher is the oxidation state or more is the oxidation number, higher is the acidic character. म्हणजे बघा आता ऍसिडिक ऑक्साइड्स जे तयार होणारे म्हणजे ऍसिडिक कॅरेक्टर असणारे ऑक्साइड्स आहेत ह्यांच्यामध्ये जनरली ऑक्सिडेशन स्टेट काय येणार आहे, हायर येणार आहे. जस्ट वी शॅल टेक वन एक्झाम्पल. सपोज दिस इज द Mn2O7. Mn2O7 मध्ये जर तुम्ही काढला तर मॅंगनीजची ऑक्सिडेशन स्टेट +7 येते. किती येते? +7. मग सांगा आता ही ऑक्सिडेशन स्टेट कशी आली रे? हायर आली. हायर ऑक्सिडेशन स्टेट वाली मी आताच सांगितलं जनरली कसलं कॅरेक्टर दाखवतात? ऍसिडिक कॅरेक्टर दाखवतात. दुसरं कोणतं आहे? बेसिक कॅरेक्टर. आता बेसिक कॅरेक्टर आणि तिसरं कोणतं आहे? एम्फोटेरिक. बेसिक कॅरेक्टर जनरली दे आर हॅव्हिंग लोअर ऑक्सिडेशन स्टेट. बघा ऍसिडिक कॅरेक्टर वाल्याला जनरली ऑक्सिडेशन स्टेट कशा असतात? हायर ऑक्सिडेशन स्टेट. बेसिक कॅरेक्टर वाल्याला ऑक्सिडेशन स्टेट जनरली कशा असतात? लोअर ऑक्सिडेशन स्टेट. सी दिस इज द एक्झाम्पल MnO. If you calculate the oxidation state, here you will get Mn having +2 oxidation state. +2 lower oxidation state. कारण जनरली हायर ऑक्सिडेशन स्टेट वाले कसले कंपाऊंड तयार करतात? जनरली दे फॉर्म ऍसिडिक कॅरेक्टर असणारे ऑक्साइड्स, ऍसिडिक ऑक्साइड्स, हायर ऑक्सिडेशन स्टेट. बेसिक ऑक्साइड्स जनरली दे हॅव लोअर ऑक्सिडेशन स्टेट. And third one is amphoteric, means in between acidic and basic. Acidic आणि basic च्या मध्ये. Means this is the example MnO2. If you calculate the oxidation state of this, you will get Mn +4 because 2 2s are 4 -4 पलीकडे जाऊन +4 means बघा amphoteric means intermediate oxidation state. जनरली कसली ऑक्सिडेशन स्टेट? इंटरमीडिएट. लक्षात घ्या S आणि P ब्लॉक एलिमेंट पेक्षा D ब्लॉकचे एलिमेंट हे काय आहेत? दे आर लेस रिएक्टिव्ह. दे आर लेस रिएक्टिव्ह. कारण मी आता सांगितलं S आणि P च्या मध्ये ह्यांची काय आहे? सगळ्या प्रॉपर्टी आहेत. अँड देअरफॉर then S and P block element. S आणि P block element पेक्षा the D block elements are less reactive. And generally they react with oxygen to form oxide. They react with sulfur to form sulfide. They react with different types of metals. They react with different types of halogen to form halides. आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे आता उद्याच्या व्हिडिओला मी वेगवेगळे 2 आपल्याला महत्त्वाचे इम्पॉर्टंट कंपाऊंड बघायचे आहेत ट्रान्झिशन मेटल्सचे. वन इज KMnO4 पोटॅशियम परमॅग्नेट, मॅग्नीजचा कंपाऊंड आहे. अँड अनदर वन इज K2Cr2O7 पोटॅशियम डायक्रोमेट. देअर प्रिपरेशन, देअर केमिकल प्रॉपर्टीज अँड देअर युजेस, देअर फिजिकल प्रॉपर्टीज, देअर स्ट्रक्चर आपल्याला सगळं बघायचंय. फक्त लक्षात ठेवा केमिकल रिएक्टिव्हिटीमध्ये हे 3 प्रकारचे ऑक्साइड्स they can either form acidic oxides or basic oxides or amphoteric oxide. जनरली कुठल्याही ऑक्सिडेशन नंबर जर हाय दिसला तुम्हाला एखाद्या एलिमेंटचा, समजा व्हॅनेडियम पेंटॉक्साइड V2O5 याचा जर तुम्ही बघितलात तर जनरली इथं व्हॅनेडियमचा ऑक्सिडेशन नंबर येतो +5. means why it is +5 is a higher oxidation state. And higher oxidation state आहे म्हणजे तुम्ही डोळे झाकून सांगू शकता की जनरली इट इज हॅव्हिंग ऍसिडिक कॅरेक्टर. ह्याचं कसलं कॅरेक्टर आहे? ऍसिडिक. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट डाटा फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स. सो रिमेंबर गाईज, ओनली ट्रान्झिशन मेटल दॅट इज स्कॅन्डियम डज नॉट फॉर्म एनी टाइप ऑफ ऑक्साइड एक्सेप्ट स्कॅन्डियम. ऑल अदर ट्रान्झिशन मेटल्स form different types of compounds or different types of oxides of having acidic, basic and amphoteric character. तर लक्षात ठेवा अलॉय फॉर्मेशन मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे फेरस आणि नॉन फेरस टाइपचे. तर ट्रान्झिशन आणि नॉन ट्रान्झिशन मेटल म्हणजे ट्रान्झिशन मेटल सोडून, मग ट्रान्झिशन मेटल सोडून जे जे कोणी आहेत, मग कधी कधी P ब्लॉक मधलेही मेटल असतील, कधी कधी S ब्लॉक मधलेही मेटल असतील, कुठलेही असतील. तर अशा ट्रान्झिशन मेटल आणि नॉन ट्रान्झिशन मेटलची मिक्सिंग फक्त कुणाला सोडून? आयर्नला सोडून. तर अशाला काय म्हणायचं? नॉन फेरस. तर हे लक्षात ठेवा यांची युजेस क्युप्रा निकेल शिप्समध्ये, बोट्समध्ये, टिटॅनियम एअरक्राफ्टमध्ये, स्टेनलेस स्टील तुमच्या फ्युजलेज ऑफ द हाय स्पीड एअरक्राफ्ट, अलग लक्षामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ गोल्ड सच वी कॅन से. सो ऑल दीज आर द अलॉयज. तर अलॉयज साठी सगळ्यात महत्वाचा आहे साईजचा कन्सेप्ट. सो थँक्यू गाईज.